नमस्कार, मी अर्चना। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासोबत कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला मग रेसिपी पाहूया। त्यासाठी मी इथे 2 कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत। तर मी हे कांदे आता एका भांड्यामध्ये काढून घेते। त्यावर चवीनुसार मीठ घालूया। हे हाताने मिक्स करून घेऊ। मिठामुळे कांद्याला पाणी सुटते। कांदा पूर्णपणे मोकळा करून घेऊया। मोकळा करून घेतला तर भजी खायला छान लागतात, कुरकुरीत होतात। कांद्याला पाणी सुटले आहे। यामध्ये इतर मसाले घालूया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, मिक्स करून घेऊया। आता यामध्ये बेसन पीठ घालूया। बेसन पीठ 1 वाटी घेतलेला आहे। थोडे थोडे घालूया, एकदम नाही घालायचं। बेसन पीठ थोडं थोडं घालून मिक्स करायचंय। कांद्यामध्ये जेवढं बेसन पीठ बसेल तेवढंच घालूया। बेसन पीठ जास्त झालं तर कांदा भजी कुरकुरीत होत नाहीत। पीठ अशा पद्धतीने घट्ट भिजवलेलं आहे। पाणी न घालताच पीठ भिजवलेलं आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये अशा पद्धतीने कांदा भजी तेलात सोडून घेऊया। संध्याकाळच्या वेळेत चहा किंवा कॉफी बरोबर ही कांदा भजी बनवू शकता। हे बनवायला खूप सोपे आहे आणि खायला पण खूप छान लागतात। दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने सोनेरी तांबूस रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। कांदा भजीला सोनेरी तांबूस रंग आलेला आहे, कुरकुरीत झाले आहेत। काढून घेऊया। टिश्यू पेपरवर काढून घेऊया। सर्व कांदा भजी अशाच पद्धतीने बनवून घेऊया। भजी सोबत खाण्यासाठी हिरवी मिरची तळून घेऊया। हिरवी मिरची मध्ये कट केली आहे। मिरची कट केली नाही तर ती तेलामध्ये घातल्यावर अंगावर उडू शकते। त्यामुळे मिरची कट करूनच तेलामध्ये तळायची। मिरचीवर मीठ टाकून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत कांदा भजी बनवून तयार आहे। तुम्ही संध्याकाळच्या वेळेला चहा सोबत खाऊ शकता। खूप छान लागतात खायला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।